दिल्लीचं तख्त काबीज करण्यासाठी 27 वर्षांपासून झटणाऱ्या भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला। या विजयानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा रंगली आहे। यामध्ये परवेश वर्मा, कैलाश गेहलोत, विजेंद्र गुप्ता यांची नावे चर्चेत आहेत। दरम्यान परवेश वर्मा यांची दावेदारी प्रबळ मानली जाते। पाहूयात। दिल्लीत भाजपचा कॅप्टन कोण होणार? परवेश वर्मांची प्रबळ दावेदारी। केजरीवालांना पराभूत करून परवेश वर्मा ठरले जायंट किलर। दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या। नवी दिल्ली मतदारसंघातनं अरविंद केजरीवालांचा पराभव केलेल्या भाजपच्या परवेश वर्मांची मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदारी मानली जाते। दिल्लीतल्या विजयाचं श्रेय परवेश वर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलंय। दिल्ली में सरकार बनेगी वो प्रधानमंत्री जी के साथ में चलकर काम कर पाएगी। हमें उनका 10 साल से साथ नहीं मिल पा रहा था, दिल्ली में कोई काम नहीं हो पा रहा था, मगर ये जो सरकार बन रही है दिल्ली में, ये प्रधानमंत्री जी के विजन को दिल्ली में लेके आएगी। तो मैं प्रधानमंत्री जी का धन्यवाद करता हूँ कि उन्होंने अपना समय दिया और मैं ये जीत का श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को देता। तर दिल्लीची जनता सुज्ञ असून त्यांनी योग्य कौल दिलाय। खोटी आश्वासनं देणाऱ्या आपला जनतेनं घरी बसवलं, अशी प्रतिक्रिया परवेश वर्मा यांच्या मुलीनं दिली आहे। आप सबका आशीर्वाद, आप सबका प्यार, आज पापा जो जीत रहे हैं वो आप सबके समर्थन के साथ जीत रहे हैं। 11 साल झूठ से कोई सरकार चलाएगा, जब लोगों को फुसलाएगा, उनकी बातें नहीं सुनेगा, तब लोग उसको एक बार मौका और दे सकते हैं। दूसरी बार मौका देना, ये गलती दिल्ली वाली नहीं करेंगे और उन्होंने नहीं करी है। अरविंद केजरीवालांचा पराभव करून परवेश वर्मा हे जायंट किलर ठरले। नवी दिल्ली मतदारसंघातनं परवेश वर्मा यांनी केजरीवालांना पराभवाची धूळ चारली। परवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत। परवेश वर्मा यांनी दिल्ली विद्यापीठातून बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं। फोर्स स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून आंतरराष्ट्रीय व्यापार यामध्ये MBA ची पदवी घेतली। 2014 मध्ये त्यांनी पश्चिम दिल्ली मतदारसंघातनं निवडणूक जिंकून लोकसभेत प्रवेश केला होता। त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली, मात्र काँग्रेसच्या महाबल मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला होता। परवेश वर्मा संसदेच्या वित्त समितीचे सदस्य देखील राहिलेत। त्यांनी संसद सदस्यांचं वेतन आणि भत्ते यांच्या संयुक्त समितीवरही काम केलंय। परवेश वर्मा यांची प्रबळ दावेदारी मानली जात असली तरी त्यांच्याशिवाय भाजपचे नेते कैलाश गेहलोत आणि विजेंद्र गुप्ता यांच्या नावाचीही दिल्लीच्या मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू आहे। परवेश वर्मांचे वडील साहिब सिंग वर्मा यांनी दिल्लीचं मुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे। आता वडिलांनंतर मुलाचीही मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार का, हे पाहावं लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नवी दिल्ली।